आणि फर्स्ट क्लास झाला. तर फर्स्ट क्लासला खूप बेसिक म्हणजे खूप बेसिक घेतलं सरांनी, की फक्त लाईन्स कसे ड्रॉ करायचे किंवा सर्कल कसे ड्रॉ करायचे, पण लाईक कॉन्फिडेंटली. थोडा आपला हात थरथरत असतो, लाईन थोडी वाकडी तिकडी येत असते, तर ते असं बराच वेळ प्रॅक्टिस घेतली सरांनी. ॲट द सेम टाईम आमचं लेक्चर चालू होतं. 2-3 तास सर बोलत होते, पण खूप नॉलेजेबल होतं आणि खूप इम्पॉर्टंट. इतकं भारी वाटत होतं पण त्या क्लासमध्ये ना, असं वाटत होतं यार, असं स्वर्गात आलो. म्हणजे असं त्यांचे टेबल पण इतके क्यूट होते पेंटिंगसाठी, जे स्पेसिफिकली असं आपण कम्फर्टेबली बसू शकतो, असं स्लँटिंग पुढे डेस्क होते ज्याच्यावरती आपण छानपैकी पेंट करू शकतो. असं वाटत होतं यार इथेच राहावं. साईडला सगळे असे पेंटिंग्स, मस्त मस्त कलर्स, ब्लॅकबोर्ड, आणि सर असं नॉलेज देत बसलेत. मस्त वाटत होतं. असं वाटत होतं सगळं सोडून इथेच बसावं. बट अगेन कमिंग टू द पॉइंट, तर सरांनी आम्हाला सांगितलं की फक्त सर्कल्स काढा आणि म्हणजे काय म्हणायचं त्याला, जॉमेट्रिकल फॉर्म्स सगळे, की ट्रायंगल, सगळे स्क्वेअर्स अँड ऑल, हे सगळं असं काढून दाखवा. तर मी आणि भार्गवी दोघी होतो. माझं लक्ष नव्हतं भार्गवी काय काढते ते. आम्ही आमच्या आमच्या कामात गुंग झालो, की काय त्याला आता स्क्वेअर सर्कल्स फक्त असं एक पेज भरून काढायचे. सरांनी त्यांचे पेपर दिले. सर म्हणले बुक वापरू नका, सेपरेट पेपर्स मिळतात तर ते वापरा. सरांनी तोपर्यंत ते आम्हाला प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. तर भार्गवीने अशी अशी जी बुक होती, तर ह्याच्यावरती भार्गवीने छानपैकी काढले होते असं सर्कल्स, स्क्वेअर्स, ट्रायंगल्स, सगळ्या साईजचे, छोटे मोठे, वाकडे तिकडे असे, पण छानपैकी अरेंज केलं होतं. आता मला सांगायचं हे आहे की आपली पर्सनॅलिटी किती यामध्ये दिसते बघा. आर्ट फॉर्ममध्ये आपण उतरवतो आपली पर्सनॅलिटी. आता भार्गवीने छानपैकी क्यूटपैकी केलं होतं सगळं. हां, माझं डोकं बघा. हां, मी मला इतकी सवय लागली आहे ना, म्हणजे माझी पर्सनॅलिटी थोडी अशी, ॲज यू ऑल नो, की माझी म्हणजे असं खूप वर्ष ठीक आहे मी असं संसार म्हणा किंवा असं म्हणजे ह्या गोष्टीमध्येच जास्त अडकलेली असते मी. हां, किंवा काटकसर करणे ह्या गोष्टी वगैरे. तर सरांनी आम्हाला बेसिकली सांगितलं होतं की सगळ्या साईजचे बनवा हे फॉर्म्स, जॉमेट्रिकल फॉर्म्स. मी कसं बनवलं असेल, मी एक स्क्वेअर काढला, त्याच्यामध्ये अजून एक स्क्वेअर, त्याच्यामध्ये अजून एक स्क्वेअर, त्याच्यामध्ये अजून एक स्क्वेअर, मग सर्कल काढला, मग सर्कलमध्ये सर्कल, सर्कलमध्ये सर्कल, सर्कलमध्ये सर्कल, आणि जसं सगळं पेज भरून मी काढलंय. मग मी सरांना दाखवायला गेले. सर म्हणले हा हे चांगलं काढलंय तुम्ही, म्हणजे हँड वगैरे आहे चांगला तुमचा, पण असं काटकसर करून काढण्यापेक्षा थोडं निवांत काढा, असं म्हणजे थोडं लाईक फ्रीली काढा. असं असं जरुरी नाहीये आपल्याला की पेपर वाचवायचा आहे किंवा एवढ्यातच एवढ्यातच करायला पाहिजे, असं जरुरी नाहीये. तुम्ही फ्रीली काढू शकता पूर्ण पेपर. म्हणजे ठीक आहे, आता एक मोठा गोल काढलाय, मग एक छोटा गोल पण काढायचा आहे मला, तर ही मधली जागा मोकळीच आहे, तर ह्यामध्ये काढून टाकूया. वाय टू वेस्ट द स्पेस इन दी सर्कल. असं वाटलं की यार कशी झाली आहे मी, कशी झाली माझी पर्सनॅलिटी. पण ॲट द सेम टाइम मला हे रिअलाइज झालं की हाऊ इम्पॉर्टंट दिस इज टू मी. लाईक म्हणजे असं वाटलं की ही गोष्ट, हे शिकणं माझी पर्सनॅलिटी चेंज करणार आहे, थोडं मला फ्री करणार आहे अजून. माझे जे काही बॅरियर्स आहेत किंवा मी काही बाउंड्रीज करून ठेवलेल्या आहेत डोक्यामध्ये, किंवा असं वाटतं की खूप लिमिटेड झालंय माझं थिंकिंग. असं अशी झाली आहे मी घोड्याचं हे लावल्यासारखं, की मला असं बाहेरची दुनिया बघायचीच नाही आहे. असं लाईक खूप हे झाली आहे. पण थोडं लाईक मी थोडी ब्रॉड माइंडेड होईन मे बी, और मे बी मी थोडी फ्री होईन काही गोष्टींमधून. इट्स गोइंग टू बी लाईक एनी थेरपी फॉर मी, असं मला रिअलाइज झालं.